आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. पवित्र देव बाप्पा, आजच्या सुंदर वेळेकरिता हा पवित्र वार तू आम्हा प्रत्येकाला दिला. प्रभू, तुझ्या भक्तीकरिता तू आम्हास एकत्र करत आहेस. देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानित आहोत प्रभू. मागील सर्व आठवडाभराकरिता तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस प्रभू. आमच्या जाण्या येण्यामध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू सहाय्य केलंस, तू आम्हा स्थिर केलंस प्रभू. तू आमचं सांत्वन केलंस. पवित्र देव बाप्पा, आम्हास आरोग्य दिलं आणि परमेश्वर देव बाप्पा, तू आमची काळजी घेत आहेस प्रभू. देव बाप्पा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. आज या पवित्र वारी आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना तुला विनंती करतो प्रभू की आम्हावरती तू दया कर, आम्हास तू शुद्ध कर, आम्हास आमच्या अपराधांचे, आमच्या पापांचे देव बाप्पा तू आम्हाला क्षमा कर माझ्या देव बाप्पा. होय प्रभूजी, तुला न आवडणाऱ्या गोष्टी, तुला न आवडणारे शब्द जे आमच्या मुखातून निघतात प्रभू देव बाप्पा, आमची क्षमा कर. आणि आज या ठिकाणी जेव्हा आम्ही तुझ्या स्तुती करीत आहोत प्रभू, तुझी उपस्थिती आम्हामध्ये तू दे. तुझ्या उपस्थितीने आम्हा सर्वांना तू विशेष आशीर्वादित कर देव बाप्पा. जे आज आमचे प्रियजन दुखणाईत आहेत, आजारी आहे, बिछाण्यावर आहेत प्रभू, अशा प्रत्येकावरती तुझे हात ठेव, त्यास आरोग्य दे प्रभू देव बाप्पा. जे निराश आहेत, दुःखी आहेत, त्यांचं सांत्वन तू कर, त्यास तुझी शांती तू दे प्रभू. जे तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू देव बाप्पा, त्यांचं देखील तू सहाय्य कर. आणि आज तुझ्या लेकरांना
मित्रांचं या ठिकाणी एकत्र येणं देई बापा मोठ्या आशीर्वादाचं होऊ दे आणि त्यातून तुझं आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. देई बापा आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत प्रभू. देई बापा तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानित प्रार्थना आमचा प्रभू येशू ह्याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन आमेन. बसूया आपण. याहो याहो प्रियजन याहो जाऊ चला परमेश्वर सदनी. याहो याहो प्रियजन याहो जाऊ चला परमेश्वर सदनी. भक्ती शांती धरून मनी सुंदर गायन गावतली. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनुजीवितरी. घडीभर विसरून विषय जगाचे विमल मने करू ध्यान दयाचे. जगदीशाचे स्तवन करू जय जयकारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनुजीवितरी. पुत्र कन्या आपण सगळी जमून रमूया पितया जवळी. राहील पुढती ख्रिस्त उभा स्वर्गाची मगती प्रतिभा. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनुजीवितरी. देवाची वासलतेला उपमान जगी उपकाराला. स्मरणीची दे सगळे प्रेमाश्रुची वाहू फुले. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनुजीवितरी. सादर करूया सर्व विनंत्या ईश्वर बापा विश्वनियंत्या. काय कुणाला भावे जानत परमेश्वर आहे. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनुजीवितरी. तनु देवाचे मन देवाचे धन देवाचे जीवित त्याचे. अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्यवरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनुजीवितरी.
धरी पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक आमचा नित्यतयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयात वसो विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र घरी ईश्वर बाप पवित्र घरी परम कृपा मनुजी धरी. टिळक म्हणतात, सादर करूया सर्व विनंत्या ईश्वर बापा विश्वनियंत्या, काय कुणाला व्हावे हे जाणत परमेश्वर आहे. हा परमेश्वर देव ज्याला सर्व काही माहीत आहे. तुमची आणि माझी सर्व प्रकारची गरज या प्रभू परमेश्वराला माहीत आहे. आम्ही मागण्याआधी त्याला कळतं, त्याला समजतं. असा एकही विचार त्याच्यापासून लपलेला नाही. आमचा एकही शब्द त्याच्यापासून लपलेला नाही. जाणत परमेश्वर आहे. या परमेश्वराला आमचं सर्व जीवन माहीत आहे. आणि म्हणून टिळक म्हणतात की त्या परमेश्वराला आपण स्तुतीचा यज्ञ सादर करूया. त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊया. कारण आमच्या मागण्याआधी आमचा पुरवठा करणारा तो आमचा परमेश्वर आहे. जशी एक आई आपल्या बाळाला काय पाहिजे हे जाणते आणि पुरवठा करते, हा ख्रिस्त आमचा पुरवठा करणार आहे. आणि म्हणून एक आणखीन गीत गाऊया. टिळक म्हणतात, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. संत्रस्त जनाची पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी सावली अविनाशी सावली गमाय माझी ख्रिस्त गुरु ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली हाके सरशी मजताराया हाके सरशी मजताराया स्वर्गातून धावली स्वर्गातून धावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली पश्चातापे दग्ध शरण्या पश्चातापे दग्ध शरण्या निज शिष्या पावली निज शिष्या पावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु
स्तव स्तंभावरच्या मज पाप्या स्तव स्तंभावरच्या मरणा सरसावली मरणा सरसावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली हृदयी माझ्या पाहिन जिकडे हृदयी माझ्या पाहिन जिकडे तिकडे हो माऊली तिकडे हो माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय भजनी मती रंगली भजनी मती रंगली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्र संहिता 91 आपण वाचूया. Psalm 91. स्तोत्र संहिता 91. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालेल. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उंच स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करेन. मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करेल. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. स्तोत्रकर्ता यामध्ये असं म्हणतो की तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील.
कोणाविषयी हा स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणत आहे की जो व्यक्ती परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. जो सर्व समर्थाच्या सावलीत आहे त्या व्यक्तीविषयी स्तोत्रकर्ता म्हणतो की तू सिंह व नाग यांना तुडवीत चालशील. काय आम्हाला यातून बोध होतो? आम्ही करतो का असं? आमच्या समोर एखादा साप जर आला तर आम्ही काय करतो? आम्ही त्याच्यापासून दूर जातो, है ना. सिंह तर ठीक आहे, आम्ही सहज त्याच्या समोर उभं राहू, आहे ना. तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. प्रियांनो, परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला या ठिकाणी या वचनांमधून अधिकार दर्शवतं. परमेश्वर देवाने आम्हाला या सर्व गोष्टींवरती अधिकार दिलेला. याचा अर्थ हा नाही की समोर साप आला तर त्याला पायाने तुडवायचं आहे किंवा सिंह दिसला तर त्याच्या समोर जाऊन उभं राहायचं. परंतु या वचनामधून आम्हाला हा बोध घ्यायचा आहे की जे परमेश्वराच्या सावलीमध्ये राहतात, जे सर्व समर्थाच्या सावलीमध्ये राहतात, ते विशेष अशा प्रकारच्या अधिकारामध्ये चालतात. त्यांचा अधिकार जो आहे हा केवळ पृथ्वीपुरतीच मर्यादित आहे असं नव्हे, तर त्यांचा अधिकार जो आहे ना तो न दिसणाऱ्या गोष्टींवरती देखील आहे. मग आकाशातील दुरात्मा समूह असू द्या, तुमचा आणि माझा अधिकार त्या स्वर्गापर्यंत अशा प्रकारचा तो आहे. कोणासाठी? जे सर्व समर्थाच्या सावलीत राहतात. आणि म्हणूनच ज्यावेळेस विश्वासणारे प्रार्थना करतात त्यावेळेला बदल घडून येतो. ज्यावेळेस विश्वासणारे प्रार्थना करतात अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात. का? कारण परमेश्वराने तो अधिकार आम्हाला दिलेला आहे. तो माझा धावा करेल आणि मी त्याला उत्तर देईन, मी त्याला मुक्त करेल. परमेश्वर देव जे सर्व समर्थाच्या सावलीत आहे त्या आपल्या लोकांना तो अशा प्रकारचं संरक्षण देतो, तो अशा प्रकारचा अधिकार देतो की या भूतलावरती ते लोक देवाकरिता मोठ्या उपयोगाचे आणि देवाच्या गौरवाचे पात्र असे असतात. आणि म्हणून रोज आणि रोज तुम्ही आणि मी या गोष्टीचं परीक्षण मात्र आम्ही निश्चित करावं की आज मी सर्व समर्थाच्या सावलीत आहे किंवा नाही. त्याच्या गुप्तस्थली वसण्याकरिता मी प्रयत्नशील आहे किंवा नाही. मी त्या सर्व समर्थाच्या सावलीत आहे काय? कारण जर आम्ही त्या ठिकाणी आहोत तर आम्ही सुरक्षित आहोत. त्या ठिकाणी जर आम्ही आहोत तर एक अधिकारयुक्त जीवन आमचं आहे. जर आम्ही त्या ठिकाणी आहोत तर देवाकरिता मोठ्या उपयोगाचे आणि देवाच्या गौरवाचे पात्र असे आम्ही आहोत. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण प्रभु देवबापाची स्तुती करूया. आप सभी को जय मसीह की। आज का दिन प्रभु ने हमें दिखाया तो हम उसकी कुछ गीतों को गाकर स्तुति महिमा करेंगे। दाऊद राजा भजन संहिता 23 में ऐसा कहता है, यहोवा मेरा चरवा है, मुझे कोई घटी ना होंगी। वह मुझे हरी चरवे में बैठाता है, वह मुझे सुखदेय जल के झरनों के पास ले चलता है। तो क्यों ना हम उसकी स्तुति प्रशंसा करें, कुछ गीतों को गाकर हम उसके नाम को ऊँचा उठाएं। पहला गीत हम गाएंगे, सांगा मला ती वार्ता। मला ते आवडे
इसमें आशाला आहे शुताई तो मला हे प्रेमे सांगा मी लक्ष लावितो दुःखित असताना निराश होतो मी मनाधाराया ती सांगाने हवी येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे किती कधी जगाची इष्ट दिसती ते सांगा येशू प्रीती ती तृप्ती करीती स्वर्गास पुढे जाया जगाला सोडना ही सांगा धीराजाया तेने तारणा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे परमेश्वर ने हमसे ऐसा प्यार किया जो हम कभी बयां नहीं कर सकते। हम सबको आने वाला गीत है यीशु है सच्चा गडरिया। हम ताली बजाकर ये इस गीत को गाएंगे। सब मिलके गाएंगे। यीशु है सच्चा गडरिया उसकी हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है यीशु है सच्चा गडरिया उसकी हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है वादी पहाड़ों में ले चलता है जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं हो वादी पहाड़ों में ले चलता है जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं हो यीशु है सच्चा गडरिया उसके हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है यीशु है सच्चा गडरिया उसके हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है मार्गों में मेरी रक्षा वो करता है शैतान के हाथों से हमें छुड़ाता है हो मार्गों में मेरी रक्षा वो करता है शैतान के हाथों से हमें छुड़ाता है हो यीशु है सच्चा गडरिया उसके हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है यीशु है सच्चा गडरिया उसकी हम बेड़े हैं हरी
जो मेरा साथी है, ओ हमको किसी का अब तो डर नहीं है, आहा, क्योंकि यीशु जो मेरा साथी है, ओ यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन। प्रभु ने जिस काम के लिए हमें और आपको चुना है, उस काम को हम पूरा करेंगे। हम और गीत गाएंगे, आओ हम यहोवा का धन्यवाद करें। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें, उसके फाटकों में स्तुति करें और जय ललकारे। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें, उसके फाटकों में स्तुति करे और जय ललकारे। जिसने बनाया हमें, वो है हमारा दान, जिसने बचाया हमें, वो है हमारा उद्धार, जिसने बचाया हमें, वो है हमारा दान, जिसने बचाया हमें, वो है हमारा उद्धार। उसकी हो जय जय हो आराधना, वो है सबों का प्रधान। उसकी हो जय जय हो आराधना, वो है सबों का प्रधान, वो है सबों का प्रधान, वो है सबों का प्रधान। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें, उसके फाटकों में स्तुति करे और जय ललकारे। अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करें, वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करें। अपने सारे तन मन से हम उसकी प्रशंसा करें, वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करें। वो है जग का दाता और तारनहार, उसकी हो जय जय सदा। वो है जग का दाता और तारनहार, उसकी हो जय जय सदा, उसकी हो जय जय सदा, उसकी हो जय जय सदा। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें, उसके फाटकों में स्तुति करें
और जय ललकारे। हम सब अपनी जगह पे खड़े हो जाएंगे। नया गीत है, आप हमारे साथ गाने की कोशिश कीजिए। माता पिता तू ही है प्रभु। माता पिता तू ही तो है प्रभु, तुझको पाने का ये गीत सुन ले प्रभु। माता पिता तू ही तो है प्रभु, तुझको पाने का ये गीत सुन ले प्रभु। दिल ये भर जाता है तेरे प्रेम से प्रभु, बसा है तू मेरे दिल में ऐसा प्रभु। दिल ये भर जाता है तेरे प्रेम से प्रभु, बसा है तू मेरे दिल में ऐसा प्रभु। तू मेरा गीत है, तू मेरा ध्यान है, तू मेरा समझ है, तू मेरा जिक्र है। दिल ये भर जाता है तेरे प्रेम से प्रभु, बसा है तू मेरे दिल में ऐसा प्रभु। जीवानी मुझको समझाया तूने, दृढ़ विश्वास मुझ में बनाया है तूने। जीवानी मुझको समझाया तूने, दृढ़ विश्वास मुझ में जगाया है। मुझे दिल से अपनी बाहों में लिया, मुझको बाहों में बंदी बनाया। प्राणनाथ है तू मेरे प्रभु, प्राणनाथ है तू मेरे प्रभु। दिल ये भर जाता है तेरे प्रेम से प्रभु, बसा है तू मेरे दिल ऐसा प्रभु। तू मेरा गीत है, तू मेरा जान है, तू मेरा समझ है, तू मेरा जिक्र है। दिल ये भर जाता है तेरे प्रेम से प्रभु, बसा है तू मेरे दिल ऐसा प्रभु। पास आने से तेरे फूल ना समाए, दिल में बरसात रोक ना पाए। पास आने से तेरे फूल ना समाए, दिल में बरसात रोक ना पाए। ये खुशियाँ ये हर पल मेरे साथ रहे, तेरे ये गुणगान हर पल हम गाते रहे। सुन ले ओ प्रभु, पास आओ प्रभु, सुन ले ओ प्रभु, पास आओ प्रभु। दिल ये भर जाता है तेरे प्रेम से प्रभु, बसा है तू मेरे दिल ऐसा प्रभु। तू मेरा गीत है, तू मेरा ध्यान है, तू मेरा समझ है, तू मेरा जिक्र है। दिल ये भर जाता है तेरे प्रेम से प्रभु, बसा है तू मेरे दिल ऐसा प्रभु। तो आइए हम अपनी आंखें बंद करेंगे, अपना ध्यान उस प्रभु को लगाएंगे जिसने आपको हमें बनाया, जिसने आपको हमें शून्य से लेके तो यहाँ तक लाया। हम उसके नाम को धन्यवाद करते हैं। हम अपना ध्यान उसकी ओर लगाएंगे, हम गीत को गाएंगे, शून्य से लेके तूने मुझे। रच
शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में। प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दंड सह लिया उसने। कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझको मुक्ति और चंगाई दे दी है। जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दंड सह लिया उसने। कोड़े खा के क्रूस उठा कर यीशु ने मुझको मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे उसने भरपूरी से। खतरों और सब मुसीबतों में से आकी पुतली जैसे संभाला मुझे। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे उसने भरपूरी से। खतरों और सब मुसीबतों में से आकी पुतली जैसे संभाला मुझे। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में। प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर आज के दिन के लिए आपने हमें दिखाया, इसलिए आपके नाम का धन्यवाद करते हैं प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु, तूने हमें शून्य से लेके तो आपके रूप के जैसा बनाया प्रभु, इसलिए हम आपके नाम का धन्यवाद करते हैं प्रभु। हम उस प्यार के काबिल नहीं थे प्रभु, पर तूने हमें अपना लव से मोल लिया प्रभु, इसलिए आपके नाम का धन्यवाद करते हैं प्रभु। हम प्रार्थना करते इस स्तुति प्रशंसा के लिए जो आपने आपके स्वर्ग भंडार में ग्रहण की है। हम प्रार्थना करते इस कलीसिया के लिए प्रभु, इस जो आज आ नहीं पाए प्रभु, जो बीमार है प्रभु उनको आप आने का मन दीजिए, जो बीमार है प्रभु उनको आप चंगाई दीजिए। मांगने से पहले देने वाले पिता आप हो, इसलिए आपके नाम का धन्यवाद करते हैं। हम प्रार्थना करते इस वचन के लिए जो आपका दास हम तक लाएगा प्रभु, हम उस वचन पर चल सके,
उस वचन को हम दूसरों तक बता सके प्रभु, इस पर आप हमारी मदद कीजिए। हम उस वचन पर चल सके, उसके अनुसार हम कृति कर सके प्रभु, इसलिए आप हमारी मदद कीजिए। ये छोटी सी विनती हमारा उद्धारक प्रभु यीशु मसीह, इसके नाम मांगता हूँ, आमीन। याकोबाचं पत्र अध्याय 4 आपल्या समोर आपण काढूया। त्या ठिकाणी या 4थ्या अध्यायामध्ये याकोब या प्रकारे आपणास सांगतो की तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही, तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही। तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही। तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता। अहो अविश्वासी लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे। जो आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते। हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते काय? तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो। म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल। देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल। अहो पापी जन हो, हात निर्मळ करा। अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा। कष्टी व्हा, शोक करा, रडा। तुमच्या हसण्याचा शोक हो व तुमच्या आनंदाचा विषाद हो। प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल। बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका। जो बंधू विरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो। आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस। नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारण्यास व न्याय करण्यास समर्थ आहे। तर आपल्या शेजाऱ्यास दोषी ठरवणारा तू कोण? अहो जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, त्यात तुम्हाला उद्याचे समजत नाही। तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते। असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा। आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता। अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे। चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे। प्रार्थना करूया। पवित्र देव बापा, आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावलेली आहे। तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो। प्रेमळ परमेश्वर देव बापा, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आम्हासोबत बोल। तुझी वचने जी आमची सुधारणूक करतात, आम्हाला आकार देतात तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास। आणि म्हणून पवित्र देव बापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत। तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हावरती ओत आणि तुझं गौरव तू करून घे। पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानित प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक। आमेन, आमेन। याकोबाच्या पत्रावर या दिवसांमध्ये आपण अभ्यास करत आहोत, मनन करत आहोत। आणि या याकोबाच्या पत्रावरती मनन करत असताना जे आतापर्यंत आम्ही विषय हाताळलेले आहेत, ज्यामध्ये देवाजवळ ज्ञान व धीर मागा, ख्रिस्तावरील आपला विश्वास, विश्वासणाऱ्यांची जीभ आणि मागच्या रविवारी खोटे व खरे ज्ञान, याकोबाच्या पहिल्या 3 अध्यायांमधून आपण हे 4 विषय पाहिलेले, त्यावरती अभ्यास केलेला आहे। आज
जो 4था अध्याय आपण वाचलेला आहे, या 4थ्या अध्यायावरती आम्ही ज्यावेळेस आमचं लक्ष केंद्रित करतो, जो विषय आमच्या समोर आम्हाला ठेवता येतो तो म्हणजे या 4थ्या अध्यायामध्ये विश्वासणाऱ्यांनी काय करू नये याविषयी याकोब सांगत आहे. आणि म्हणून आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे विश्वासणाऱ्यांनी करू नये अशा गोष्टी. विश्वासणाऱ्यांनी करू नये. जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत, आपण देवाचे लोक आहोत, आपण विश्वासणारे आहोत, आपण ख्रिस्ती आहोत. याकोब या ठिकाणी या 4थ्या अध्यायामध्ये विश्वासणाऱ्यांनी काय करू नये याविषयी तो आमचं मार्गदर्शन करतो. आता रोज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आम्हाला वेगवेगळे निर्णय आमच्या जीवनामध्ये घ्यावे लागतात. वेगवेगळ्या परिस्थितींना आम्हाला सामोरे जावं लागतं. वेगवेगळ्या प्रसंगांना आम्हाला सामोरे जावं लागतं. आणि मग आम्ही हे वेगवेगळ्या प्रसंगांना, या वेगवेगळ्या परिस्थितींना हाताळत असताना, वेगवेगळे निर्णय आम्ही घेत असताना परमेश्वराचं वचन हे आमच्या समोर त्या मापनदंडासारखं आहे, त्या स्केल सारखं आहे, ते त्या आरशाप्रमाणे आहे की ज्यामधून आम्ही आमच्या स्वतःसाठी मार्गदर्शन प्राप्त करू शकतो. आम्ही काय निर्णय घ्यायचा, आम्ही काय नाही घ्यायचा, आम्ही कोणत्या प्रसंगाला, आम्ही कोणत्या परिस्थितीला कशा प्रकारे हाताळायचं या विषयीचं मार्गदर्शन आम्हाला परमेश्वराच्या वचनातून प्राप्त होतं. याकोब या 4थ्या अध्यायामध्ये आम्ही काय करू नये याविषयी तो आमचं मार्गदर्शन करतो. आणि आज त्या काही बाबींवरती या 4थ्या अध्यायातून आपण आपलं लक्ष त्याकडे देणार आहोत प्रियांनो. आणि म्हणून जी पहिली बाब याकोब आमच्या समोर ठेवतो आणि जी विश्वासणाऱ्यांनी करू नये म्हणून अशी आहे, ती म्हणजे जगाबरोबर मैत्री. वचन 4 मध्ये तो असं म्हणतो, अहो अविश्वासी लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. पहिली बाब जी विश्वासणाऱ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये करू नये ती म्हणजे जगाबरोबर मैत्री. जगाबरोबर मैत्री. तुम्ही आणि मी जगातच राहतो आणि म्हणून मग पुष्कळदा विश्वासणाऱ्यांसमोर हा प्रश्न असतो की जगामध्ये राहत असताना जगाबरोबर मैत्री करू नका म्हणजे नेमकं काय आहे? याकोब ज्यावेळेस आम्हाला या ठिकाणी सांगतो की जगाबरोबर जो कोणी मैत्री करू पाहतो, ज्याला जगाचा मित्र बनायचं आहे, तो देवाचा वैरी ठरलेला आहे. कारण आम्हाला माहिती आहे की परमेश्वर देवबापाने आम्हाला या जगापासून वेगळं केलेलं आहे. आम्ही जगात आहोत, पृथ्वीवरतीच आहोत. सर्व प्रकारच्या परिस्थितींनी, सर्व प्रकारच्या विविध लोकांनी, सर्व प्रकारच्या त्या जगात असणाऱ्या गोष्टींनी आम्ही वेढलेले आहोत. परंतु तरीही तुम्ही आणि मी वेगळे केलेले आहोत. देवाने जगापासून आम्हाला वेगळं केलेलं आहे. म्हणजेच आता तुम्हाला असं लक्षात येईल की या जगामध्ये ज्यावेळेस एखादा साधारण मनुष्य जगाकडे पाहतो त्याला काही फरक दिसणार नाही, सगळं काही सुरळीत एकसारखं दिसेल. परंतु जेव्हा आकाशातील दुरात्मा समूह या जगाकडे पाहतो, जग कसं दिसत असेल त्यांना? आकाशातील दुरात्मा समूह. मी मनुष्याच्या दृष्टीने म्हणत नाहीये. आकाशातील दुरात्मा समूह ज्यावेळेस जगाकडे पाहतो ना, निश्चितच त्यांना जगाचे 2 भाग दिसत असतील. एका बाजूला जग आहे आणि एका बाजूला त्या जगापासून वेगळे केलेले विश्वासणारे आहेत.
तुम्ही आणि मी कदाचित या डोळ्यांनी आम्हाला ते दिसत नाही, परंतु निश्चितच स्वर्गातून ज्यावेळेस परमेश्वर देव या भूतलाकडे पाहतो, स्वर्गातील स्वर्गदूत जेव्हा या जगाकडे पाहतात, तो ज्यावेळेस दुरात्मा समूह या जगाकडे पाहतो ना, हे दोन भाग त्यांना स्पष्ट दिसत असतील. एका बाजूला जग आणि एका बाजूला मंडळी आहे. प्रियांनो, का बरं देवाने मंडळीला जगापासून वेगळं केलेलं आहे? कारण आम्हाला माहित आहे की जगामध्ये सर्व प्रकारचं वाईट आहे, सर्व प्रकारचं वाईट आहे. काल बायबल स्टडीमध्ये आम्ही 17व्या वचनावरती मनन करत होतो. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. आणि त्यामध्ये हा एक विचार आमच्या समोर आला की आम्ही ज्या सर्व प्रकारच्या वाईटामध्ये कधी कधी असतो, चुकीच्या संगतीमध्ये, पापमय संगतीमध्ये, देवाला आवडत नाही अशा गोष्टींमध्ये आम्ही असतो आणि आम्हाला कळतं. कारण देवबापाचं वचन सांगतं की मी तुमच्या समोर चांगलं आणि वाईट ठेवलेलं आहे. मी तुमच्या समोर चांगलं आणि वाईट ठेवलेलं आहे. कुठं आहे? दिसतं का डोळ्यांनी काय चांगलं आहे काय वाईट आहे? दिसतं डोळ्यांनी काय चांगलं आहे काय वाईट आहे? पण परमेश्वर देवबापाचं वचन सांगतं की मी तुमच्या समोर चांगलं आणि वाईट ठेवलेलं आहे, चांगलं ते तुम्ही निवडून घ्यावं. मी तुमच्या समोर जीवन आणि मरण ठेवलेलं आहे, जीवन तुम्ही निवडून घ्यावं. प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतं ना की चांगलं आणि वाईट मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे, देवाने आम्हाला तो सत्सत विवेक दिलेला आहे, देवाने आम्हाला ते ज्ञान दिलेलं आहे, देवाने आम्हाला ती समज दिलेली आहे की काय चांगलं आहे काय वाईट आहे. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही चांगलं ते निवडून घ्यावं. मग आम्हाला कळत असूनही ज्यावेळेस आम्ही चांगल्याची निवड करत नाही, ज्यावेळेस आम्ही त्या वाईटामध्ये राहतो, ते करणे आमचं पाप आहे. आम्ही जगात आहोत आणि या जगामध्ये काय आहे तर या जगामध्ये सर्व प्रकारचं वाईट आहे आणि त्या वाईटामध्ये जीवन घालवणं हे विश्वासणाऱ्यांसाठी चांगलं नाही. आणि म्हणून देवाने काय केलं? विश्वासणाऱ्यांना, आपल्या मंडळीला या जगापासून वेगळं केलं. कारण जर आम्ही जगात आहोत तर त्या सर्व प्रकारच्या वाईटामध्ये आम्ही अडकू शकतो. आणि म्हणून देवाने ज्यावेळेस आम्हाला जगापासून वेगळं केलं, देवाने आम्हाला त्याचं वचन दिलं की ज्या वचनाच्या प्रकाशामध्ये आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. जीवन जगण्यासाठी जगाचे नियम वेगळे आहेत, जीवन जगण्यासाठी जगाचे विचार वेगळे आहेत, परंतु विश्वासणारे या नात्याने आम्हाला जीवन जगण्याकरिता जे मार्गदर्शन आहे ते परमेश्वराच्या वचनांमधून आहे, जगामधून ते नाही. कारण देवाने आम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे की जगामध्ये सैतान आपला अधिकार चालवतो, जगामध्ये सैतान आपला अधिकार चालवतो, परंतु मंडळीवरती त्याचा अधिकार चालत नाही. काय सांगतं परमेश्वराचं वचन की हिला मी त्या किल्ल्या देईल आणि अधोलोकांच्या द्वाराचं हिच्या समोर काही चालणार नाही. कारण देवाने मंडळीला तो अधिकार दिलेला आहे. सैतानाचा अधिकार मंडळीवरती चालत नाही, देव आपल्या अधिकारामध्ये, कारण ख्रिस्त या मंडळीचा मस्तक आहे, तो ख्रिस्त आपल्या अधिकारामध्ये मंडळीला चालवणारा आहे. जगात सैतानाचा अधिकार चालतो. आणि म्हणून जर तुम्ही प्रेषितांची कृत्ये 26-18 जर वाचलं ना तर त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रसंग पाहायला भेटेल की पाऊल जो आहे तो त्या ठिकाणी त्या न्यायसभेमध्ये आहे आणि पाऊल त्या ठिकाणी सांगत आहे की देवाने त्याला का पाचारण केलं, देवाने पाऊलाला काय सांगितलं. आणि त्या ठिकाणी तो बोलत असताना ना त्या 18व्या वचनात तो एक बोलतो की जे सैतानाच्या अधिकारात आहेत त्यांना सोडवण्यासाठी, जे सैतानाच्या अधिकारामध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी देवाने माझं पाचारण केलेलं आहे. मी ते सांगावं, मी बोलावं, तो ख्रिस्त मी गाजवावा.
जगामध्ये सैतानाचा अधिकार आहे आणि म्हणून देवाने मंडळीला जगापासून वेगळं केलेलं आहे. जगाबरोबर मैत्री करणे म्हणजे नेमकं काय आहे? पुष्कळदा हा प्रश्न आम्हाला पडतो की जगाबरोबर मैत्री करणे म्हणजे देवाबरोबर वैर करण्यासारखं आहे. जो जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरतो. मग जगाबरोबर मैत्री करणे म्हणजे काय? आज आपले अनेक असे फ्रेंड्स आहेत, आपले असे रिलेशन्स आहेत की जे विश्वासणारे नाहीत. जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे आपल्या संपर्कात आहेत, ज्यांच्या बरोबर आमचे चांगले नातेसंबंध आहेत. मग ते असू नयेत काय? ते असायलाच पाहिजे. ठीक आहे. ख्रिस्ताचं प्रेम आमच्या जीवनामधून हे प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे. मग तो विश्वासणारा असो की अविश्वासणारा असो. ख्रिस्ताची प्रीती जी आमच्या ठाई आहे, ख्रिस्ताचं प्रेम जे आम्ही प्राप्त केलेलं आहे, ते प्रेम आम्ही प्रत्येक मनुष्याला आमच्या जीवनामधून द्यायचंच आहे. मग तो विश्वासणारा असो की अविश्वासणारा असो. मग जगाबरोबर मैत्री करणे म्हणजे काय आहे? तर जगामध्ये जे सर्व वाईट आहे त्याचा स्वीकार करणे, त्याची इच्छा धरणे, त्याचा मोह करणे. जगामध्ये जे सर्व वाईट आहे, जगामध्ये जी सर्व दुष्टता आहे, त्या गोष्टींचा स्वीकार करणे, त्या गोष्टी करिता प्रयत्न करणे. त्या माझ्याकडेही असाव्यात, तसं माझ्याकडेही असायला पाहिजे याकरिता प्रयत्नशील असणे किंवा त्याचा प्रयत्न करणे. जगातील चुकीच्या तत्वज्ञानाचा व चालीरीतींचा स्वीकार करणे. जगातील चुकीच्या तत्वज्ञानाचा आणि सर्व प्रकारच्या वाईट चालीरीतींचा स्वीकार करणे प्रियांनो, जगाबरोबर मैत्री करणे आहे. आम्हाला माहिती आहे की परमेश्वर देव हा पापाचा द्वेष करणारा आहे, तो वाईटाचा द्वेष करणारा आहे, परंतु तो मनुष्यावरती प्रीती करणारा आहे. जर असं नसतं तर आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी आहोत ना, आपल्यापैकी कोणीही या ठिकाणी नसतं. परंतु देव मनुष्यावरती प्रेम करतो, तो पापाचा राग करतो, तो पापाचा द्वेष करतो, परंतु मनुष्यावरती तो प्रेम करतो. आणि म्हणून प्रियांनो, जगामध्ये जे सर्व प्रकारचं वाईट आम्हाला पाहायला मिळतं, कारण देवाने आम्हाला ती समज दिलेली आहे प्रियांनो, ते स्वीकारणे. जगातील त्या गोष्टी ज्या आम्हाला देवापासून दूर घेऊन जातात, त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारणे, ही बाब जगाबरोबर मैत्री करण्यासारखी आहे. मी तुम्हाला सांगितलं की वरून ज्यावेळेस या जगाकडे पाहिला जात असेल, दोन भाग दिसत असतील, विश्वासणारे मंडळी आणि जग. ज्यावेळेस आम्ही जगाकडं आकर्षित आहोत, ज्यावेळेस आमचं लक्ष या जगातल्या गोष्टींवरती केंद्रित आहोत, न कळत आम्ही या भागातून त्या भागामध्ये कधी ओढल्या जातो हे आम्हाला कळत देखील नाही. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला जगाबरोबर मैत्री आम्ही करू नये, कारण जो जगाबरोबर मैत्री करतो तो देवाचा वैरी ठरतो. आता का बरं? परमेश्वराचं वचन सांगतं की जगाचा मित्र होऊ पाहणारा देवाचा वैरी ठरतो. का परमेश्वराचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं? कारण मी तुम्हाला आरंभाला सांगितलं की जगात सर्व प्रकारचं वाईट आहे, आणि ज्यावेळेस आम्ही ते वाईट आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो प्रियांनो, आम्ही अवज्ञा करणारे ठरतो. आम्ही जो प्रत्येक जण जगाचा मित्र होऊ पाहतो तो का देवाचा वैरी ठरतो? कारण जगामध्ये सर्व प्रकारचं वाईट आहे आणि ती व्यक्ती अवाज्ञा करणारी, आज्ञा मोडणारी, देवाला आवडत नाही अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये स्वीकारणारी ठरते प्रियांनो. आणि मग अशा गोष्टी आम्हाला देवापासून दूर घेऊन जाणाऱ्या ठरतात. अशा गोष्टी आम्हाला देवाच्या क्रोधाखाली घेऊन येणाऱ्या ठरतात. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की अशी व्यक्ती देवाचा वैरी ठरत असते. या जगाच्या मैत्रीचा परिणाम आमच्या आध्यात्मिक जीवनावरती होतो प्रियांनो.
जगाच्या मैत्रीचा परिणाम आमच्या आध्यात्मिक जीवनावरती होतो. बऱ्याच जणांना या गोष्टीचा अनुभव असेल. जेवढं आम्ही आमचं लक्ष जगातील गोष्टींवरती केंद्रित करतो तेवढं आम्ही देवाच्या सानिध्यापासून दूर जात असतो. साध्या साध्या गोष्टी आहेत. तुमचा मोबाईल असेल, तुमचं टेलिव्हिजन असेल, एंटरटेनमेंटचे जे काही प्रसार माध्यम, जे काही जगामध्ये आहे, आज काय होत आहे, मनुष्य आपला बराचसा वेळ त्यामध्ये घालवतो. आणि जो वेळ परमेश्वराचा आहे, जो वेळ आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घालविण्याद्वारे एक अद्भुत असं सामर्थ्य प्राप्त करू शकतो, आम्ही ते न करता आम्ही काय करतो, जगामध्ये जे आहे त्यामध्ये आम्ही पुष्कळ वेळ घालवतो. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या आध्यात्मिक जीवनावर जगाच्या मैत्रीचा फार मोठा परिणाम होत असतो. आता विश्वासणाऱ्यांचं जीवन कसं आहे लक्षात घ्या. आपल्यापैकी कोणीही व्यक्ती परिपूर्ण नाही. आपण सर्व चुकणारे आहोत. मग आता लक्षात घ्या, तुम्ही आणि मी रोज आणि रोज काय करत आहोत, आमच्यामध्ये जे वाईट आहे ते मारण्याचा प्रयत्न करत आहोत. वचनाच्या सहाय्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आमच्यामध्ये जे वाईट आहे ते आम्ही आमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु जेव्हा आम्ही जगाचे मित्र होऊ पाहतो प्रियांनो, त्यावेळेला काय होतं, आमच्या ठाई असणाऱ्या त्या सर्व वाईट गोष्टी, आमच्या ठाई असणाऱ्या त्या सर्व वाईट वासना अधिक तीव्रतेने त्या ठिकाणी काम करू लागतात. का तो व्यक्ती देवाचा वैरी ठरतो? कारण ज्यावेळेस मनुष्य जगाचा मित्र होऊ पाहतो, आमच्या ठाई असणाऱ्या त्या सर्व वाईट गोष्टी, त्या सर्व वाईट वासना ज्या आहेत ना, त्या उफळून जणू काही बाहेर येत असतात. जणू काही ज्या गोष्टींवरती आम्ही विजय मिळवलेला असतो, ज्यावेळेस आम्ही जगाकडे आकर्षित होतो, ते सर्व प्रकारचं वाईट जे आहे ते तीव्रतेने त्या ठिकाणी आम्ही कार्यरत होताना आम्ही पाहतो प्रियांनो. आणि म्हणून या ठिकाणी याकोब आम्हाला सांगतो की तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातूनच तुमच्यामध्ये भांडणे, तुमच्यामध्ये लढाया उत्पन्न होतात. या वाईट वासना ज्यावेळेस आम्ही जगाचे मित्र होण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी कार्यरत होताना आम्हाला पाहायला भेटतात प्रियांनो, ज्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये अस्थिरता, अशांतता आणि भांडणे म्हणून आम्हाला त्याचा परिणाम पाहायला भेटतो. आणखीन दुसरी गोष्ट तो आम्हाला त्यामध्ये सांगतो की जगाच्या मैत्रीचा परिणाम काय आहे. एक सुख विलासाचं जीवन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. या ठिकाणी याकोब म्हणतो की तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. म्हणजे काय तर चैनीकरिता तुम्ही मागता. सुख विलासाचं जीवन तुम्हाला पाहिजे, त्या चैनीकरिता तुम्ही मागता. जगामध्ये जे सर्व आम्हाला आकर्षित करणारं आहे, जगामध्ये जे आहे ते माझ्याकडं असावं म्हणून मी परमेश्वराकडे मागतो, म्हणून मी चैनीकरिता परमेश्वराकडे मागतो. याकोब म्हणतो म्हणून तुम्हाला मिळत नाही, म्हणून तुम्हाला ते मिळत नाही. प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस या 4थ्या अध्यायामधून याकोब आम्हाला हे स्पष्टपणे सांगतो की जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. जो जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरतो. प्रियांनो, कारण जर आम्ही जगाचे मित्र होऊ पाहत आहोत तर या सर्व बाबी आमच्या ठाई कार्यरत होतात आणि त्यामधून आम्ही देवाचे वैरी ठरत असतो. मग आम्हाला
जगावर विजय मिळवायला पाहिजे. आम्हाला जगाचं मित्र बनायचं नाहीये. आम्हाला जगामध्ये जो मनुष्य आम्ही दिसतो त्याच्यावरती आम्हाला प्रीती करायची आहे, परंतु जगामध्ये जे वाईट दिसतं त्याचा द्वेष करीत आम्हाला त्याच्यावरती विजय प्राप्ती करायची आहे. कसं करणार आम्ही तर पुष्कळदा दुर्बल होतो, पुष्कळदा आम्ही हतबल होतो, पुष्कळदा आम्हाला समजत नाही की आम्ही काय करायला पाहिजे. याकोब या ठिकाणी आम्हाला काही आणखीन महत्वाच्या गोष्टी तो सांगतो. वचन 7 मध्ये तो आम्हाला काय करायला सांगतो. वचन 7 मध्ये तो आम्हाला सांगतो की म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. जगावर विजय मिळवायचा आहे काय, तर याकोब या ठिकाणी आम्हाला सांगतो की देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आडवा. जे सर्व प्रकारचं वाईट तुम्हाला आकर्षित करत आहे त्याला अडवा, त्याला विरोध करा. सैतानाच्या त्या सर्व ज्या बाबी आहेत त्यांचा विरोध करा. सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. वचन 8 मध्ये तो दुसरी गोष्ट आम्हाला करायला सांगतो. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. दुसरी गोष्ट याकोब सांगतो की देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. देवाजवळ येण्याकरिता आम्हाला अंतकरणाची शुद्धता फार महत्वाची आहे. जे अंतकरणाची शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. अंतकरणाची शुद्धता आम्हाला फार महत्वाची आहे. जर आम्ही जगाकडं ओढलेले आहोत, जर आम्ही जगाकडं आकर्षित झालेलो आहोत, तर आम्हाला पलटायचं आहे. आम्हाला देवाजवळ यायचं आहे म्हणजे तो तुमच्या जवळ येतो. आणि देवाजवळ येण्याकरिता तो म्हणतो की हात निर्मळ करा, तुम्ही आपलं अंतकरण शुद्ध करा. आणखीन एक गोष्ट तो आम्हाला करण्याकरिता सांगतो. वचन 10 मध्ये तो आम्हाला म्हणतो प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. तिसरी गोष्ट तो म्हणतो प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला सुरक्षित ठेवेल, मी त्याला उंच स्थळी सुरक्षित ठेवेल. परमेश्वरावरती परमेश्वराच्या नावाची जाणीव असणे आणि परमेश्वराला शरण जाणे, परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करणे ही बाब आम्हाला आमच्या जीवनामध्ये उंच करणारी आहे. आम्हाला काय पाहिजे, आम्ही काय मागत आहोत. प्रियांनो, परमेश्वराच्या अधीन व्हा, परमेश्वराजवळ या, परमेश्वरासमोर नम्र व्हा म्हणजे परमेश्वर आम्हाला उंच करणारा परमेश्वर आहे. या जगामध्ये कोणीही मनुष्य त्याची उन्नती या जगापासून, पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून नाही, तर देवापासून आहे. देव आहे जो मनुष्याला उंच करणारा आहे. प्रियांनो, आणि म्हणून या जगामध्ये आम्हाला देवाच्या समोर स्वतःला नम्र करायला पाहिजे. हा परमेश्वर देव योग्य वेळी आम्हाला उंच करणारा असा आमचा परमेश्वर आहे. दुसरी गोष्ट प्रियांनो, पहिली गोष्ट आम्ही पाहिली की जगाबरोबर मैत्री करू नका. आणि जगाबरोबर मैत्री काय आहे आम्ही त्यावरती विचार केलेला आहे. याकोब आता दुसरी गोष्ट आम्हाला सांगतो, आणि दुसरी गोष्ट याकोब आम्हाला सांगतो की बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. वचन 11 मध्ये तो आम्हाला सांगतो बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधू विरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो. आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस. नियम करता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारण्यास व न्याय करण्यास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्यास दोषी ठरवणारा तू कोण आहेस. दुसरी बाब या ठिकाणी
याकोब आम्हाला सांगतो की बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. विश्वासणारे या नात्याने आम्हाला एकमेकांविरुद्ध आम्ही बोलू नये. आम्ही या आधीच या विषयाला हाताळलेलं आहे. विश्वासणाऱ्यांची जीभ हा विषय आपण हाताळलेला आहे. तुमची आणि माझी जीभ हिचा उपयोग आम्ही कसा करायचा आहे, या जिभेने आम्ही काय करतो, ही जीभ काय आहे याविषयी आम्ही या आधीच त्यावरती आपण विचार केलेला आहे. प्रियांनो, बंधूंविरुद्ध एकमेकांविरुद्ध बोलू नका आणि त्यास दोषी ठरवू नका. कारण याकोब आम्हाला या ठिकाणी असं सांगतो की बंधूविरुद्ध बोलणे, त्याला दोषी ठरवणे हे नकळत कशासारखं आहे? कुरकुर करण्यासारखं आहे. कुरकुर करण्यासारखं. आणि कुरकुर करण्याचे परिणाम हे फार भयंकर अशा प्रकारचे आहेत. पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आमच्या समोर आहे. आणि म्हणून याकोब आम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही एकमेकांविरुद्ध बोलू नका. कारण ज्यावेळेस तुम्ही एकमेकांविरुद्ध बोलता, ज्यावेळेस तुम्ही एकमेकांना दोषी ठरवता, त्यावेळेला तुम्ही नियमाविरुद्ध बोलता आणि तुम्ही नियमाला दोषी ठरवता. आणि याकोब फार सुंदर त्याचं स्पष्टीकरण करतो. जर नियमाला दोषी ठरवणारा तू आहेस तर तू नियम पाळणारा नाही. तू कोण आहेस? तू न्यायाधीश आहेस. तू न्यायाधीश आहेस. मी असेल किंवा आपण कोणीही असेल, पुष्कळदा आम्ही या प्रकारचं आमचं बोलणं असतं, या प्रकारचं आमचं वागणं असतं. आमची जी बुद्धी आहे, आमची जी समज आहे, आम्हाला हे आवडतं एखाद्याच्या विरोधात बोलायला, एखाद्याला दोषी ठरवायला. आम्ही नकळत आमच्या मुखातून या गोष्टी करत असतो. परंतु हे करत असताना आम्ही हे विसरून जातो की त्यावेळेस आम्ही कुठं बसलेले आहोत? जणू काही आम्ही न्यायाधीशाच्या खुर्चीवरती बसलेले आहोत. तो याकोब म्हणतो की नियमकर्ता आणि न्यायाधीश एकच आहे. तो परमेश्वर देव आहे. तो नियम देणाराही आहे, तो न्याय करणाराही आहे. हा परमेश्वर देव आहे जो याकोब त्या ठिकाणी आम्हाला सांगतो की नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे. तो तारण्यास आणि न्याय करण्यास समर्थ आहे. आणि विश्वासणारे या नात्याने मला असं वाटतं की आम्ही देवाला न्याय करू द्यावा. ज्यावेळेस आम्ही विरुद्ध बोलतो, ज्यावेळेस आम्ही दोषी ठरवतो, न कळत आम्ही देवाचे दोषी ठरतो. एखाद्याचे दोष काढण्याद्वारे मी का बरं देवाचा दोषी ठरावा? एखाद्या विरुद्ध बोलण्याद्वारे मी का देवाचा दोषी ठरावा? एखाद्या विरुद्ध कुरकुर करण्याद्वारे मी का बरं देवाचा दोषी ठरावा? प्रियांनो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आमच्या आध्यात्मिक जीवनाला अधिक उंच करू शकतात. जर आम्ही आमच्या या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये होत राहतात, जर आम्ही त्याकडे लक्ष दिलं ना, तर आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, आमच्या विश्वासामध्ये एक नवीन पातळी आम्ही अनुभवू शकतो. आमची आवश्यकता आहे की अशा प्रकारच्या या सर्व गोष्टींपासून आम्ही स्वतःला दूर ठेवायचं आहे. प्रियांनो, तिसरी बाब याकोब आम्हाला यामध्ये काय सांगतो? तिसरी बाब याकोब आम्हाला सांगतो की तुम्ही बढाई मारू नका. जर आम्ही वचन 13 ते 16 जर आम्ही वाचले, अहो जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता. अशी सर्व फुशारकी वाईट आहे. अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये ही बाब देखील आम्हाला पाहायला भेटते की हे मी केलं, हे माझ्यामुळं झालं.
फुशारकी मारणे. आम्ही पुष्कळदा हे विसरून जातो की परमेश्वराशिवाय आम्ही काहीच नाही. याकोब आम्हाला उदाहरण देतो की आम्ही काय आहोत. आम्ही त्या वाफेसारखे आहोत है ना. पाणी गरम होत आहे, ती वाफ आम्हाला वर येताना दिसते आणि ती नाहीशी होऊन जाते. त्या वाफेसारखं आमचं जीवन आहे. त्या वाफेसारखं आमचं जीवन आहे. परमेश्वराच्या सहाय्याशिवाय आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. आणि म्हणून याकोब आम्हाला म्हणतो की आम्ही बढाई मारणारे, आम्ही फुशारकी मारणारे होऊ नये. आम्ही फुशारकी मारणारे होऊ नये. आम्ही जे काही करतो, आम्ही जे काही करू शकतो ते परमेश्वराच्या सहाय्याने. आम्ही आमच्या शक्तीने, आम्ही आमच्या बुद्धीने, आम्ही स्वतःहून काहीही करू शकत नाही. परमेश्वराच्या सहाय्याने आम्हाला सर्व काही करता येतं. आणि म्हणून याकोब आम्हाला असं सांगतो की फुशारकी मारणे किंवा बढाई मारणे हे कशाचं चिन्ह आहे? हे गर्विष्ठाचं चिन्ह आहे. याकोब म्हणतो की तुम्ही आता गर्विष्ठ आहात म्हणून तुम्ही बढाई मारतात, म्हणून तुम्ही फुशारकी मारता. मी असा, मी तसा, मी हे केलं, मी ते केलं. परंतु त्यात तो आणखीन भर घालतो की सर्व प्रकारची फुशारकी ही वाईट आहे. सर्व प्रकारची, मग ती कुठल्याही प्रकारची असो, सर्व प्रकारची फुशारकी ही वाईट आहे प्रियांनो. आणि विश्वासणारे या नात्याने आम्हाला अशा प्रकारच्या प्रवृत्तीपासून, अशा प्रकारच्या स्वभावापासून आम्हाला दूर राहायचंय. याकोब फार सुंदर त्यामध्ये सांगतो. असं म्हणण्याऐवजी तुम्ही काय करा? परमेश्वराची इच्छा असेल तर, परमेश्वराच्या सहाय्याने आम्ही हे करू, आम्हाला हे करता येईल. परमेश्वराने माझं सहाय्य केलं म्हणून मला हे करता आलं. स्वतःची बढाई, स्वतःची फुशारकी न मारता जो परमेश्वर आमच्या ठाई सर्व चांगलं करणार आहे त्या परमेश्वराला आमच्या जीवनामधून गौरव देणे हे आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे प्रियांनो. फुशारकी मारणे, बढाई मारणे ह्याचा परिणाम फार भयंकर आहे. ते गर्विष्ठाचं चिन्ह आहे. सैतान का खाली टाकण्यात आला? सैतानाबरोबर तो दुरात्मा का खाली टाकण्यात आला? कारण गर्व आला. मी कमी आहे का? फुशारकी त्या ठिकाणी आहे, बढाई त्या ठिकाणी आहे. मी आहे तर सगळं आहे. फुशारकी मारणे, परिणाम काय झाला? खाली टाकण्यात आला. आणि म्हणून याकोब म्हणतो की परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. आम्हाला आमच्या जीवनामधल्या सर्व गोष्टींसाठी परमेश्वराला श्रेय द्यायला आम्हाला शिकायचं आहे. अशा प्रकारचा स्वभाव जर आम्हाला आमच्या ठाई दिसून येतो तर प्रियांनो, तो स्वभाव आम्हाला आमच्यापासून दूर करायचा आहे. आणि आज या 4थ्या अध्यायावरती मनन करत असताना ज्या 3 गोष्टी आज आमच्या समोर आहे की विश्वासणारे या नात्याने आम्ही ज्या बिलकुल करू नये, त्या म्हणजे जगाबरोबर मैत्री आम्ही करू नये, एकमेकांविरुद्ध आम्ही बोलू नये, एकमेकांना दोषी आम्ही ठरवू नये, आम्ही बढाई मारू नये, आम्ही फुशारकी मारू नये. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज हे जे परमेश्वराचं वचन आमच्या समोर आहे, हे वचन आज माझ्या अंतःकरणाशी काय बोलत आहे? या वचनरूपी आरशामध्ये मी स्वतःला पाहत असताना मी कसा दिसून येतो? जर आम्ही योग्य रीतीने या वचनरूपी आरशामध्ये पाहिलं तर आम्ही देवाकरिता मोठ्या उपयोगाचे आणि देवाच्या गौरवाचे पात्र बनतो. परमेश्वराचं वचन हे आमच्या ठाई सुधारणूक करण्यासाठी ते आम्हा समोर येतं. जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरतो. देवाने आमच्या समोर निवड ठेवलेली आहे.
आम्ही जगाची मैत्री निवडणार की आम्ही देवाची मैत्री निवडणार? आम्हाला आमच्या जीवनामध्ये निवड करायची आहे. आम्हाला जगाची मैत्री प्रिय आहे की आम्हाला देवाची मैत्री प्रिय आहे? प्रियांनो, आम्ही आमच्या स्वतःचं परीक्षण करावं. आम्ही एकमेकांविरुद्ध बोलू नये, कारण आम्ही ते करत असताना आम्ही न कळत देवाचे वैरी ठरतो. माझ्या ठाई फुशारकी मारणे, बढाई मारण्यासारखं जर काही आहे तर आम्ही ते शब्द, तो स्वभाव आम्ही दूर होण्यासाठी प्रार्थना करू शकतो. आज माझ्या ठाई जे काही आहे, जे काही चांगलं माझ्या ठाई आहे ते देवापासून आहे आणि त्यासाठी मी देवालाच उंच करावं, देवाला श्रेय मी त्यासाठी द्यावं. पवित्र देव बापा, आज आम्ही तुझ्या समोर आहोत. प्रभू देव बापा, आम्ही तुझ्या समोर आहोत. माझ्या देव बापा, या वचनाद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे प्रभू तू आम्हा प्रत्येकासोबत बोल. पवित्र देव बापा, हे वचन माझ्यासाठी आहे, हा संदेश माझ्यासाठी आहे. मी माझं आत्मपरीक्षण करावं प्रभू, म्हणून तू मला तुझी कृपा पुरव. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. या वचनांच्या द्वारे देव बापा तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनात काम कर आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.